आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी 5 सावकारांवर दहिवडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल। पाहूया सविस्तर बातमी। झुंजार न्यूज महाराष्ट्रमध्ये उसने दिलेले पैसे परत मागत मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याने घाबरलेल्या मान तालुक्यातील गोंदवले बुद्रुक येथील सूरज सुनील शिलवंत यांनी आत्महत्या केल्याची घटना घडली। त्याचे वडील सुनील शिलवंत यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार राम कट्टे, आशुतोष कट्टे, आदर्श कट्टे, शिवतेज कट्टे सर्व राहणार गोंदवले बुद्रुक व संजय शेडगे राहणार गोंदवले खुर्द याच्या विरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी दहिवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। याबाबत दहिवडी पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार गोंदवले बुद्रुक येथील सूरज शिलवंत यांनी दिनांक 27 जून रोजी राहत्या घरात साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली। अकस्मात मयत अशी नोंद झाली होती। दहिवडी पोलिसांनी गतिमान सूत्र हलवल्याने आरोपी राम कट्टे, आशुतोष कट्टे तसेच आशुतोषचा भाऊ आदर्श कट्टे, शिवतेज कट्टे, संजय शेडगे यांनी आपापसा संगनमत करून त्यांनी उसने दिलेल्या पैशाचे व्याज दिले असताना आणखी व्याजाची मागणी करून व ते व्याजाचे पैसे तो देत नाही या कारणावरून मयत सूरज शिलवंत यांच्या घरी जाऊन त्यास तसेच त्याचे वडील सुनील जनार्दन शिलवंत यांना मारहाण करत पैसे घेता येतात, परत देता येत नाही, पैसे देऊन फसलो, तुमची जातच अशी फसवत असते असे जातीवाचक बोलून अपमानित करून त्यांना शिवीगाळ करून तसेच शिलवंत यास मारहाण करून कुटुंबात जीवे ठार मारण्याची धमकी देऊन त्यास त्याचे राहते घरी गळफास लावून घेऊन आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे। म्हणून 5 जणांवर विरुद्ध दहिवडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। याबाबत उपविभागीय पोलीस अधिकारी अश्विनी शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे साहेब करत आहेत। झुंजार न्यूज महाराष्ट्र संपादिका सोनाली माने।